नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण असा पदार्थ बघणार आहोत जो की तुम्ही एकदा बनवला तर नेहमी बनवून खासाल, आठवड्यातून 2दा तर नक्कीच खासाल. असा हा चविष्ट पदार्थ आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी एक वाटण करून घेऊयात. 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, एक आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे गॅसवर कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. इथे जिरे घालून घ्यायचे, मोहरी घालून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे मी भाजलेले जिरे आणि धन्याचं माझ्याकडं वाटण होतं ते पण घालून घेतलेलं आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत बारीक करून. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात, जेणेकरून आपल्या वाटणाचा कच्चेपणा दूर होईल आणि छान असा आपला जो पदार्थ आहे का छान असा बनेल. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर एक अर्धी मुठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. ते पण छान असे परतवून घ्यायचे. तर मसाले सुके याच्यामध्ये घालूयात. लाल तिखट, हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे, कारण आपण इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. अगदी पाव टीस्पून हिंग घातलेला आहे. आता इथे मी थोडेसे मटार घेतलेले आहेत. तर हे मटार मी थोडेसे उकळवून घेतले पाण्यामध्ये, ते घालून घ्यायचे आहेत. छान असे परतल्यानंतर इथे मी 4 बटाटे आहेत का ते असे उकडवून त्याचे सालटे काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बारीक करून सुद्धा घालू शकता बटाटे, किंवा मी घातले तसे त्या पद्धतीने सुद्धा घालू शकता. आता आपण काय करूयात, याला व्यवस्थित एकदा परतवून घेऊयात, कारण आपल्याला हे मॅशरने मॅश करायचे आहे, तर त्यामुळे मी असे सगळाले घातलेले आहेत. तर आता आपण काय करूयात, याला छान असं मॅश करून घेऊयात. तर जर तुम्हाला असं नाही नसेल करायचं तर तुम्ही हे बटाटे जे आहेत का ते तुम्ही किसणीने किसून सुद्धा घालू शकता. कोथिंबीर घालायची आहे आणि याला छान असं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, कारण आपले बटाटे हे छान शिजलेले आहेत. तर बघू शकता असं एक जीव आपल्याला हे मिश्रण आहे का करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही छान असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आता आपण काय करूयात, तुम्ही बघू शकता त्याचा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे का एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं थंड होईल आणि आपला जो पदार्थ आहे का तो एकदम कुरकुरीत होईल. त्यामुळे हे जे मिश्रण आहे का आपल्याला ही आलूची चटणी एकदम थंड करून घ्यायची आहे. आता त्यासाठी आपल्याला एक हिरवी चटणी करायची आहे. तर इथे मी पुदिन्याचे पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, एक हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घातलेले आहेत. आता इथे आपण मी थोडेसे घट्टपणा येण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि इथे बर्फाचे तुकडे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि इथे वाटते वेळेस पाणीसुद्धा मी थंडच घातलेलं आहे. तर इथे मी हे ब्रेड घेतलेले आहेत. तर आता आपण काय करूयात, एक साईड आपल्याला ह्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. अगदी कुरकुरीत असं हे आपलं सँडविच तयार होतं. नक्की तुम्ही एक वेळ करून बघा, आपलं बटाटा सँडविच तयार होतं. आता ही जी हिरवी चटणी आहे का ती पण अशी छान अशी पसरवून घ्यायची आहे एका ब्रेडच्या स्लाइसवर. दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. एका बाजूने टोमॅटो केचप आणि एका बाजूने आपण जी तयार केलेली चटणी आहे का ती, आणि आपण जे आलूचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे का आलूची चटणी, ती पण अशी छान अशी याच्यावर पसरवून घ्यायची आहे, जेणेकरून छान असं हे सर्व बाजूनी व्यवस्थित असं पसरल्या जाईल. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पूर्ण ब्रेडला हे व्यवस्थित असं लावून घ्यायची आहे ही चटणी आणि नंतर वरचा जो ब्रेड आहे का दुसरा तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आता आपण आणखीन एक ह्या पद्धतीनेच तयार करून घेऊयात आणि एकदाच आपण दोन्ही पण भाजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला भाजायला पण सोपं जाईल आणि आपले जे सँडविच आहेत का ते पण एकदम पटापट होतील. तर अगोदर दाखविलं त्या पद्धतीनेच मी अगोदर हिरवी चटणी आणि एका ब्रेडवर मी आपलं जे टोमॅटो सॉस आहे का तो लावून घेतलेला आहे. अगदी चविष्ट असा हा पदार्थ होतो. अगदी तुम्ही एकदा करून खाल्ला तर अगदी नेहमी करून खासाल. एकदम असं चवदार, एकदम चविष्ट असं हे सँडविच तयार होतं आणि आपण एखाद वेळेस खायला काहीच प्रॉब्लेम नाही. असं मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तर काहीतरी मुलांना खावंसं वाटत नाही, तर ह्या पद्धतीने करून दिलं तर मुलं अगदी आवडीने खातील. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्या भाज्या जर तुम्हाला वापरायच्या त्यासुद्धा वापरू शकता. तर आता मी इथे अगदीच हेल्दी बनवण्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करून हे सँडविच छान असे भाजून घेऊ शकता. आता याला दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस होईपर्यंत आपल्याला
अगदी भाजून घ्यायचं आहे. अगदी छान पद्धतीने हे दोन्ही सँडविच आपल्याला अगदी कमी गॅसवर मी हे छान कुरकुरीत होईस्तोवर असे भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता एक खालच्या बाजूने छान असे भाजलेले आहेत. आता ते बाजू परतवून घेतलेली आहे. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला हेच अशाच पद्धतीने छान असं परतवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त कुरकुरीत आपले हे सँडविच तयार आहेत. अगदी बटाटा सँडविच आपले हे तयार झालेले आहेत. अगदी कुरकुरीत आणि खायला तेवढेच खमंग खुसखुशीत असे होतात. तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. तर तुम्ही एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट असे झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवलेले आहेत. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता किंवा एखादी चटणीसुद्धा याच्यासोबत करून खाऊ शकता. मस्त असे आपले हे सँडविच तयार झालेले आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आजची सँडविचची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.